नाशिक शहरात आज एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक घटना पाहायला मिळाली। तेजस इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेसचा शानदार शुभारंभ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आजच्या युवा पिढीसमोर आदर्श उभा करणारे तेजस सागर ज्ञानेश्वर आवटे यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2015 पासून इन्शुरन्स पॉलिसी क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि प्रामाणिक सेवेच्या बळावर पॉलिसीधारकांचा विश्वास संपादन करत आज स्वतःचे तेजस इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेसचे कार्यालय सुरू करून यशाची नवी कहाणी लिहिली। शॉप नंबर 3 गोल्डन नेस्ट अपार्टमेंट के बाग इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागे दुर्गानगर पंचवटी नाशिक इथं सुरू झालेल्या या कार्यालयात सिंगल विंडोच्या माध्यमातून LIC पासून ते सर्व कंपन्यांच्या विमा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। यामध्ये जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, दुकान आणि घर विमा, अपघात विमा यांसारख्या विविध सेवा तसेच पॅन कार्ड, झेरॉक्स, कलर प्रिंट अशा आधुनिक सुविधा देखील नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहेत। तेजस आवटे यांच्या या यशामागे त्यांची मातोश्री श्रीमती कांता ज्ञानेश्वर आवटे यांचा आशीर्वाद तसेच CLIA नाशिकचे सुहास काळे सर आणि विकास अधिकारी अभिषेक काळे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। या शुभारंभ सोहळ्याला नगरसेविका प्रियांका माने, वैशाली दळवी, हिंदुहृदय सम्राट ग्रुप नाशिकचे धनंजय पप्पू माने, जिल्हा शिवसेना नेते अजय बोरस्ते, कुबोटा शिवसेना नेते विनोद बंडूशेठ दळवी, ऐश्वर्या लाड जेजूरकर, माजी नगरसेवक सुरेश अण्णा खेताडे यांच्यासह सर्व इन्शुरन्स कंपन्यांचे अधिकारी आणि आवटे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 11 वर्षापासून तेजस आवटे हे पॉलिसीधारकांना घरपोच सेवा देत आहेत। आता नव्यानं सुरू झालेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून नाशिककरांना अधिक सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे। नुकत्याच सुरू झालेल्या तेजस इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस या कार्यालयाला भेट देऊन नाशिककरांनी या उत्कृष्ट सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे तो आज मी सत्यात उतरवला आहे। 11 वर्षापूर्वी जी सुरुवात केली होती की तेव्हा प्रश्न पडला होता कुठे जायचं, अपमान कुठं पचवायचा। जेव्हा काम करत सुरुवात केली, सुरुवातीला लोकांनी दारातून हाकलून दिलं, आम्हाला पॉलिसी करायची नाही। तर सुरुवातीला वाटायचं की हा बिग बारू धंदा काय करायचा, लोकांच्या दाढीला हात का लावायचा। सरांना माझी नोकरी बरी आहे, नोकरीतून मला जे उत्पन्न मिळतंय त्याच्यात माझं घर चालणार आहे। तुम्ही 8,000 पगार देणार असाल तर मी येतो, नाही तर एजन्सी सोडतो आणि तुमचं काम पण सोडतो। 2 महिने घरी असताना सर परत घरी आले आणि परत म्हणे जॉईन कर, काही मदत लागेल तर मी हाय बॅकअपला। तर सुरुवातीला पहिली पॉलिसी मी फेसबुकच्या मित्राला विकली, मग तिथून सुरुवात झाली। तर हळूहळू परत मी 6 महिन्यांनी निगेटिव्ह झालो, म्हणलं मला हे कामच करायचं नाही। त्याच्यानंतर परत सरांनी समजवलं, परत 2 महिने मी पगार देईल, तू टेन्शन घेऊ नको पण काम कर। त्याच्यानंतर मागं वळून नाही पाहिलं, त्या मार्चमध्ये मी 137 पॉलिसी केल्या। पहिल्याच वर्षी शतकवीर होतो आणि प्रत्येक कुटुंबाला संरक्षण देणं खूप अवघड गोष्ट आहे। म्हणजे लोकांच्या खिशातून पैसे काढणं हा सोपा धंदा नाही। आणि इन्शुरन्स एजंट म्हणून म्हणा, न्यू इंडियाचं मेडिक्लेमचं काम करत असताना लोकांनी ठेवलेला विश्वास तो मी कसा सार्थकी लावू शकतो किंवा त्यांच्या शब्दाला कसा मान देऊ शकतो, तर मी या 11 वर्षाच्या सर्व्हिस म्हणून शिकलो। आणि आज सर्वांच्या सेवेत, म्हणजे सर्व नाशिककरांच्या सेवेत सांगतो की कोणतंही इन्शुरन्सचं काम असो, LIC असो, न्यू इंडिया असो, तर त्यांचं सर्वांचं सोल्युशन या ठिकाणी होणार आहे। सिंगल विंडो म्हणू आपण, कोणतं वर्क असेल तर एका टेबलवरच होईल। LICचं काम असो, सर्व काम असो, कोणतं काम असो, तर सिंगल विंडोमध्ये प्रयत्न करणार आहे मी देण्याचं की कस्टमर आल्यानंतर किंवा माझा क्लायंट किंवा माझा हितचिंतक आल्यानंतर त्याला कुठं दुसरीकडे जायची गरज पडली नाही पाहिजे। सर्व कामं काही एकाच ठिकाणी होतील आणि विश्वासाने होतील, आदराने होतील आणि प्रामाणिकपणे होतील। हे प्रामाणिकपणेचं फळ आणि कर्माचं फळ आहे। पैसा कमवणे उद्दिष्ट नाही, पण लोकांची सेवा करायचं हे माझं उद्दिष्ट आहे। आपण सतत वेळ काढून आले, भरपूर पाहुणे 5 वाजेपासून येत आहे आणि तुम्ही एवढे वेळ काढून माझ्यासाठी 2 शब्द बोलले, त्याच्यानंतर एवढ्याच वेळ काढून बसले, तर सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या पुढील वाटचालीत आपल्याकडून शुभेच्छा मागतो की अजून काहीतरी वेगळं तुमच्यासाठी मी घेऊन येईल लवकरच। थँक्यू। तेजस आवटे, सागर आवटे यांच्या नवीन ऑफिसचं ओपनिंग उद्घाटन या निमित्ताने आपण सर्वजण तेजसवर प्रेम करणारे सर्व मित्र, नातेवाईक आणि आप्तस्वकीय इथं जमले आहेत। काळ असा होता की त्याला फिल्म करायची होती, तर त्यावेळेस तिने मला सांगितलं नाही, तिने त्याच्या इथं मग सूत्र गहाण ठेवलं आणि त्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूटची खबर ज्यावेळेस मला ही गोष्ट कळली त्यावेळेस मी म्हटलं, अरे आमच्यासारख्या लोकांना तू सांगितलं असतं तर आम्ही 2-3 लोक मिळून केलं असतं, अगदी मंगळसूत्र ठेवायची काय आवश्यकता नव्हती।
पण त्याला जी शिकायची आवड होती, जी शिकायची तळमळ होती, त्या तळमळीमुळे तो आज तुमच्या समोर उभा आहे. एक सामान्य कुटुंबातून आलेला, एक सामान्य शिक्षण असलेला व्यक्ती या पायरीपर्यंत पोहोचणं इतक्या सहज शक्य नाही राहत. असं हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी मला मदत लागणार आहे, तर आपण 10 फोन करण्यापेक्षा तो आपल्याला 10 फोन करतो की तुमचं काम होतंय की नाही, हॉस्पिटलने तुम्हाला मदत केली का नाही, तुमचा क्लेम पास होणार आहे का, तो कॅशलेस आहे का कॅश भरायची आहे. तर सर्व एकूण A to Z माहिती आपल्याला पूर्ण देणारा एजंट म्हणजे मी बघितलेला आहे सागर. अगर किसी चीज को दिल से चाहो, अगर किसी दिल को चीज दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है, तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में लग जाती है. ती सादर करते. शून्यातून केली सुरुवात, झाले पूर्ण 11 वर्ष. शून्यातून केली सुरुवात, झाले पूर्ण 11 वर्ष. उद्घाटन सोहळा साजरा करताना होई मना हर्ष. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.